रामकृष्ण हरे. नमस्कार. वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी देवाजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, वनस्पतीची ओळख यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या वनस्पतीची ओळख या यूट्यूब चॅनलवर ना आपल्याला जंगलामधील वनस्पतींची ओळख आणि औषधी उपाय अशी माहिती दिली जाते. तर आज बघा, डोंगरची काळी मैना आज तुम्हाला एकदम एक जबरदस्त अशी उपाय सांगत आहे. प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक वेळेमध्ये निसर्गाने आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत. ह्या नियमाप्रमाणे जर आपण राहिलो तर आपण कधीच आजारी होणार नाही आणि आपल्याला कधीच कुठला रोग होणार नाही. त्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये आयुर्वेदाने सांगितलं आहे, प्रत्येक ऋतूमध्ये काय खावं, कसं राहावं, कुठलं पथ्य पाळावं, असं प्रत्येक ऋतूमध्ये दिनचर्या सांगितली आहे. प्रत्येक ऋतूची दिनचर्या सांगितलेली आहे की ह्या ऋतूमध्ये अशा पद्धतीने राहिल्यानंतर हेच आहार खाल्ल्यानंतर माणूस आजारी होत नाही. काही फळं सीजनमध्ये जी फळं येतात त्या फळांमागचा उद्देश असा असतो की ते त्या ऋतूला कव्हर करण्यासाठी त्या ऋतूमध्ये फळं येतात. तसंच आज जे एक फळ आहे बघा, डोंगराळ भागात पाठीमागे डोंगर दिसतो, इकडे जंगल आहे. इथे हे जे तुम्हाला जे झाड दिसतंय तर हे झाड कशाचं आहे? करवंदीचं झाड आहे. कशाचं? करवंदीचं, जी डोंगरची काळी मैना म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ओळखली जाते. बघा, इथे याला फळं पण आलेली आहे ती. तसे अजून तुम्हाला इथं फळं दाखवतो, पिकलेले, आता पिकायला सुरुवात झालेली आहे. तर ही आहे डोंगरची काळी मैना, करवंद. तर करवंद ही उन्हाळ्यामध्ये येतात. ही उन्हाळ्यामध्ये येण्याचं कारण असं आहे की ही उन्हाळ्यामध्ये शरीरामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये इतकं काही हीट वाढते, इतकी काही उष्णता वाढते, तर शरीरामध्ये वाढणारं हीट, वाढणारी उष्णता काही सेकंदामध्ये पूर्णपणे बरी करते ही करवंद. बघा, हे बघा, ही करवंद आहे ती, ही करवंद आहे ती. तर ही शरीरामध्ये हीट, शरीरामधली उष्णता पूर्णपणे बरी करून टाकते. हिला चिक निघते. हे असं बघा, खाऊन दाखवतो मी. कडू जाळ आहे हे. ते बघा, याचे उपाय असे आहेत. हिची चव तुरट असते, तुरट नाही सॉरी, याची चव अशी असते की हिची चव कडू, आंबट आणि गोड अशा 3 चवीची करवंद असतात. 3 चवीची झाडं असतात. आंबट, कडू आणि गोड अशी 3 चवीची ह्या करवंदीची झाडं असतात. तर ही शरीरामधील संपूर्ण उष्णता घालून टाकते. शरीरामध्ये एकदम शांतता पसरवते. किती तुमची उष्णता असू द्या, तुमच्या शरीरात जर उष्णता वाढली असेल तर तुम्ही रोज थोडी जरी करवंद, डोंगरची काळी मैना खाल्ली तर तुमच्या शरीरातील उष्णता पूर्णपणे निघून जाईल, पूर्णपणे बरी होईल. हा उपाय तुम्ही करून बघा. काही भागामध्ये याचा आता करवंद भेटत नाहीत, मग काय करायचं तर काही भागामध्ये याचा लोणचा करतात, लोणचा. तर करवंदाचा लोणचा तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा मार्केटमध्ये भेटतंय. तर काय करायचं, करवंदाचा लोणचा, डोंगरची काळी मैना, करवंद याचा लोणचा जरी खाला तरी शरीरामधील उष्णता तुमची पूर्णपणे बरी होऊन जाईल. शरीरामधील उष्णता पूर्णपणे बरी करते करवंद. करवंद ही उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये मिळतात. किती? मे ते जून, जूनच्या 15 तारखेपर्यंत, मे ते जून पर्यंत मिळतात. पण कधी काळी आता मागं पाऊस झाला, पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झाली, तर त्या गारपिटीनं, पावसानं ही करवंद खराब झालेली आहे. ती या फळांवरती गारा पडल्या आणि ही खराब झाली. तर कधी कधी निसर्ग ही पण माणसाला खाऊ देत नाहीये. तर असे याचा उपाय सांगितलेला आहे. शरीरामधील पूर्णपणे उष्णता घालवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यामध्ये करवंद खाऊ शकता. याची कढी बनते, याचा लोणचा बनतो आणि ही फळं खाल्ली जातात. तर असा हा डोंगरचा मेवा, जंगली मेवा, याच्यापासून शरीरामधली उष्णता बरी करणारा दुसरा उपाय असा आहे बघा मित्रांनो याचावाला, की जर हिची चव किती प्रकारची असते, गोड, कडू आणि आंबट. गोड, कडू, आंबट अशी चव असते. तर कडू जाळ पाहिजे. काय बघायचे? कडू जाळ. ज्या जाळीची, ज्या करवंदीची करवंद ही खूप कडू लागली पाहिजे. तर जी फळं कडू लागतात अशा कडू फळाच्या झाडाची आपल्याला रवी पुष्य किंवा ग्रहणामध्ये मुळी काढून ठेवायची. आता काय करायचंय, हे झाड कडू आहे हे आपल्याला हे ओळखायचं कसं, याला काहीतरी खून, काहीतरी धाटा किंवा काहीतरी सुतळी दोरा बांधून ठेवायचा. ज्यावेळेस तो योग येईल त्या योगावर याची मुळी काढायची. काय करायचे? ग्रहण काळामध्ये रवी पुष्य नक्षत्रावर याची मुळी काढून आपल्या घरात ठेवायची. एखाद्या माणसाला सर्पदंश जर झाला तर ही मुळी त्याला उगाळायची आहे. कशावरती? दगडावरती उगाळून, आणि ही मुळी त्याला पाण्यामधून पाजल्यानंतर
कुठल्याही सर्पाचं विष मी तुम्हाला सांगतो 100% उतरतंय. हा आदिवासी भागामधील एकदम जबरदस्त 100% फॉर्म्युला आहे. हा आमच्या भागामध्ये करतात. जनावराला असो माणसाला असो, कधी कधी याने ती मुळी पाजल्यानंतर उलट्या होतात. तर उलटी झाल्याच्या नंतर 100% तुमचा विष उतरून जात आहे आणि पूर्णपणे सर्प विषापासून माणसाला मुक्ती मिळते आणि पूर्णपणे शरीरातलं विष उतरून जात आहे. याची मुळी पाण्यामध्ये उगाळून तुम्ही पाजू शकता. जनावराला सर्प चावलेला असू द्या, माणसाला सर्प चावलेला असू द्या, इतका जबरदस्त कडू करवंदीच्या मुळीचा उपयोग आहे. बघा, हा तुम्ही नोट करून ठेवा, लिहून ठेवा. कधी काळी तुम्हाला जंगलामध्ये जर तुम्ही गेले फिरायला, तुम्ही मुळी काढून ठेवली, तुमच्या सोबत जरी ठेवली आणि सर्प चावला तर चालू चालू पाण्यामध्ये उगाळून पाजल्यानंतर सर्पाचं विष उतरवणारी कडू करवंदीची मुळी ही एकदम जबरदस्त आहे. शरीरामधील उष्णता कमी करण्याचं आणि कुठलाही तुमच्या पोटामध्ये विष गेला असेल तर हे विष घालवण्यासाठी ह्या मुळीचा उपयोग करू शकता, करवंदांचा उपयोग करू शकता. अशी ही डोंगरची काळी मैना करवंद ह्या फळाचा तुम्हाला मी ओळख, माहिती आणि औषधी उपाय सांगितले आहे. ती अशाच माहिती औषधी उपायांसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा मित्रांनो. चला, उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.